नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला एक से एक बडकर असे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. असाच एक ट्विस्ट या भागातही आहे, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे नागराज आणि प्रियाचा काहीतरी प्लॅन शिजत असतो. इकडे नागराज प्रियाला म्हणत असतो, अगं काय बोलतीये, आपला प्लॅन ऑन तर आहे ना. इकडे प्रिया म्हणते, हो हो ऑन आहे ऑन आहे. मला आता कसं माहित असणार आहे हे दहीहंडी किती वाजता लागणार आहे. हे बघा, ते लागलं ना आणि सगळ्यांचं लक्ष दहीहंडीकडे वळालं ना, मग मी तुम्हाला अपडेट देते. चालेल, पण तोपर्यंत प्लीज मला सतत फोन करू नका आणि अपडेट विचारू नका. इकडे नागराज काही म्हणस्तवरच प्रिया फोन ठेवून देते. आता प्रियाने फोन ठेवून दिलेला असतो. यावर नागराज म्हणतो, काय उद्धट मुलगी आहे ही, समोर असते ना माझ्या तर 2 दिल्या असत्या. नाही, पण आज प्रतिमा तावडीत कशी सापडेल हे कळण्यासाठी तरी तिच्यावर अवलंबून राहावंच लागेल. इकडे प्रिया खूप अस्वस्थ असते आणि म्हणत असते, या सिच्युएशन मध्ये दहीहंडी होणार आहे की नाही. नाही नाही नाही, ती तर झालीच पाहिजे. मलाच काहीतरी प्रयत्न करायला हवेत. इकडे कल्पना, प्रताप आणि अर्जुन हे तिघेही आयसीयू बाहेर उभे असतात. आता प्रिया कल्पना समोर जाऊन उभी राहते. प्रिया म्हणते, बिचारी सायली काल किती आनंदात होती ना, किती मनापासून कृष्ण जन्माची तयारी केली होती तिने. सायलीला ना असं लहानपणापासूनच सणवार साजरे करायला फारच आवडतात, पण बिचारी आज दहीहंडीच्या दिवशी कशी हॉस्पिटलमध्ये आहे. प्रिया म्हणते, मामी मामा आपण सुभेदारांच्या घरी दहीहंडी साजरी करणार आहोत ना. यावर प्रताप चिडून म्हणतो, काय बोलतेस तू तन्वी, तुला कळतंय का. अगं सायली ते हॉस्पिटलमध्ये आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही दहीहंडी साजरी तरी करू शकणार आहे का. प्रिया म्हणते, मामा तसं म्हणायचं नव्हतं मला, पण जर सायलीला कळलं तर तिच्यामुळेच आपण दुःखात आहोत. दहीहंडी साजरी नाही केली तर तिला वाईट वाटेल ना, म्हणून म्हणतेय मी. आपण जर दहीहंडी बांधली तर कसं घरात असं पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल ना, कदाचित सायलीला लवकर बरंही वाटेल. प्रियाच्या या बोलण्यावर कल्पना मात्र म्हणते, हे बघ, तसं काहीही करण्याची आमच्या घरच्यांची कुणाचीही मनस्थिती नाहीये. प्रिया कल्पनाला म्हणते, पर मामी उद्या जर सायलीला शुद्ध आली आणि तिने आपल्याला विचारलं तुम्ही दहीहंडी साजरी केली की नाही, तर आपण काय उत्तर देणार ग तिला. यावर कल्पना म्हणते, तन्वी ते आमचं आम्ही बघून घेऊ ना. या वर्षी घरात दहीहंडी साजरी होण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या करताना सायलीची तब्येत जास्त महत्वाची आहे. प्रतापही तन्वीला म्हणतो, हे बघ, आम्हाला जर गरज भासली ना तर श्रीकृष्णाची माफी पण मागू, तो सगळं समजून घेईल. आता प्रिया मनातच म्हणते, पण महिपत आणि नागोबा तर मला समजून घेणार नाही ना. आज जर तुमच्या घरात दहीहंडी नाही ना फुटली, माझं डोकं नक्की फुटेल. इकडे सिटी हॉस्पिटलमध्ये अर्जुन आयसीयू मधून अश्विन कधी बाहेर येईल याची वाट बघत असतो. अश्विन बाहेर येतात अर्जुन त्याला म्हणतो, अश्विन सायली कशी आहे, शुद्धीवर आली ना ती, बोल ना. पण अश्विन मात्र काहीच बोलत नाही आणि शांत उभा असतो. प्रतापही अश्विनला म्हणतो, अरे अश्विन काहीतरी बोल. कल्पनाही त्याला म्हणते, अरे बोल ना. अर्जुन म्हणतो, बोल ना अश्विन, सायली ठीक आहे ना. अश्विन त्या सगळ्यांना नाही असं उत्तर देतो. सायली वहिनीला अजूनही शुद्ध आलेली नाहीये. तिच्या डोक्यावर किंवा शरीरावर कुठल्याही जखमा पण नाहीये. पण यावर अर्जुन म्हणतो, पण म्हणजे काय, पण काय. अश्विन म्हणतो, तिच्या मेंदूला मार लागण्याची दाट शक्यता आहे आणि असं जर का असेल तिची कंडिशन खूप क्रिटिकल होऊ शकते. आता मात्र हे ऐकल्यावर अर्जुन, प्रताप आणि कल्पना यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आता अर्जुन म्हणू लागतो, असं असेल तर, तसं असेल तर. हे काय चाललंय तुझं अश्विन. हे बघ, सायलीच्या बाबतीत काय आहे ते मला तू का खरं सांगत नाही. यावर अश्विन म्हणतो, अरे दादा अजून MRI चा रिपोर्ट नाही आला. आता अर्जुन खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो, इतका वेळ का लागतोय रिपोर्ट यायला, सांग ना. प्रताप अर्जुनला म्हणतो, अर्जुन पॅनिक नको होऊस, शांत हो, त्यांना त्यांचं काम करू दे. आता अर्जुन म्हणतो, अहो डॅड ते त्यांचं काम करत नाहीये ना, सायलीला बरं करत नाहीये ना ते का. आता कल्पना हे अर्जुनला सावरत म्हणते, अर्जुन बाळागर शांत हो, थोड्या वेळ तरी शांत हो. हे बघ अश्विन, मला फक्त एवढंच सांग की सायली शुद्धीवर कधी येणार आहे. इकडे अश्विन अर्जुनला सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला म्हणत असतो, दादा तू शांत हो आधी. हे बघ, आता मला ह्या घडीला काहीच सांगता येणार नाही. अर्जुन अश्विनला म्हणतो, अश्विन माझी सायली शुद्धीवर तर येईल ना. अर्जुनचा चेहरा खूप रडकुळा झालेला असतो. अर्जुन सारखा म्हणत असतो, अश्विन ती शुद्धीवर येईल ना अश्विन ती शुद्धीवर, सांग ना प्लीज सांग ना. आणि खूप रडत असतो. दुसऱ्या दिवशी प्रिया मनातच म्हणत असते, माझं नशीब चांगलं की अजून सायलीला शुद्ध नाही आली, आणि ती जर शुद्धीवर आली तर ती लगेच सांगेल की मी तिला जिन्यावरून ढकललं आणि आता हातात आलेला अर्जुन निष्ठून जाईल आणि माझ्यामुळे प्रतिमाला मारण्याचा प्लॅन कॅन्सल होईल आणि ह्या सगळ्यामुळे महिपत माझी मान धरेल. नाही, अजून वेळ गेलेली नाहीये. मला सुभेदारांच्या घरी जाऊन प्रतिमाला महिपतच्या ताब्यात दिलंच पाहिजे. सायलीचं काय करायचं ते नंतर बघता येईल. प्रिया कल्पना समोर येऊन उभी राहते आणि कल्पनाला म्हणते, कल्पना मामी आपण सतत डॉक्टरशी बोलतोय,
तरीही आपण किती स्ट्रेस आहे तिथे पूर्ण आजी आणि बाबांना घरी बसल्यामुळे काहीच कळत नसेल. सायलीची तब्येत कशी आहे, काय आहे, ते किती टेन्शन मध्ये असतील ना. यावर कल्पनाही म्हणते, हो ना, पूर्ण आई तर रात्रीपासून रडतच असतील. प्रिया कल्पनाला म्हणते, म्हणून मी विचार करत होते की मी घरी जाऊ का. नाही म्हणजे सायलीसाठी तुम्ही सगळे आहातच तिथे अस्मिता एकटी काय काय सांभाळणार, मी गेले तर जरा. यावर कल्पना म्हणते, खरं तर घरची सगळी जबाबदारी एकटी विमलच पेलत असेल. कल्पना प्रियाला म्हणते, तू जा आणि घरी थांब, निदान रविराज भाऊजींना तरी धीर मिळेल. प्रतापही प्रियाला म्हणतो, तन्वी तू जा घरी, पूर्णाई काळजीत असेल, तिला सांग काळजी करू नको, मी नंतर कॉल करतो तिला. प्रिया त्यांना म्हणते, मी निघते पण सायलीला आधी एकदा भेटून जात, त्याच्याशिवाय मला चैन पडणार नाही. असं म्हणून प्रिया सायलीला भेटण्यासाठी दरवाजात उभी राहते आणि मनातच म्हणते, ए बेंडोक, शुद्धीवर वगैरे यायचं नाही या, डायरेक्ट वर जायचं. तुझ्या सोबतीला महिपत तुझ्या आईला पाठवेलच, मग स्वर्गात दोघी मिळून लाडू आणि चिंचगुळाच्या आमट्या करत बसा. प्रताप घरी फोन करतो आणि म्हणतो, नाही अगं, सायली अजून तरी शुद्धीवर नाही आली. हा, डॉक्टर म्हणतायत MRI चा रिपोर्ट आला, काय ते कारण कळेल. पण पूर्णाई, त्यांना असं वाटतंय की कदाचित मेंदूला मार लागलेला असू शकतो. हे ऐकल्यावर पूर्णाजी खूप घाबरते आणि म्हणते, अरे बापरे. प्रताप म्हणतो, पूर्णाई प्लीज, तू टेन्शन घेऊ नकोस हा, प्लीज. रविराज प्रतापला म्हणतो, हे बघ प्रताप, तू ही कुठली काळजी काहीही करू नको, पण अपडेट देत राहा. असं म्हणून तो फोन ठेवतो. इकडे सुभेदारांच्या घरी पूर्णाजी म्हणत असते, देवाकडे जर न्याय असेल ना रविराज, तर माझ्या सालीला काहीही होता कामा नये. तेवढ्यात प्रतिमा दारातून आत येते आणि रविराज पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाई, प्रतिमा आत येते. तसं म्हटल्यावर पूर्णाजी लगेच तिचे डोळे पुसते. इकडे प्रतिमा हळूहळू घरात येत असते आणि घरात कुणाला तरी शोधत असते. पूर्णाजी प्रतिमाला म्हणतात, प्रतिमा इथे बसतेस. प्रतिमाचे हे इशारे पाहिल्यावर पूर्णाजी म्हणते, सायली, अगं अजूनही तिला बरं नाहीये ना, म्हणून ती तिथेच थांबलीये. रविराज पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाई, प्रतिमाची जेवण्याची वेळ झाली आज वाटतं. पूर्णाजी हो म्हणतात आणि विमलला आवाज देतात, विमल. पूर्णाजी प्रतिमाला म्हणतात, प्रतिमा तुझं ताट विमल घेऊन येईल. विमलही प्रतिमाला म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्ही पुढे व्हा, मी ताट घेऊन येते. पण प्रतिमा मात्र सायलीलाच घरात शोधत असते आणि ती तिथून निघून जाते. रविराज पूर्णाजीला म्हणतो, नशीब प्रतिमाने काही ऐकलं नाही. आता तेवढ्यात चैतन्य तिथे येतो आणि पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाजी, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. असं म्हणून चैतन्यही हॉस्पिटलमध्ये सायलीकडे निघून जातो. पूर्णाजी म्हणत असते, मला तर काही कळत नाही, आता देवालाच पाण्यात ठेवते आणि त्याला जाब विचारते. जोपर्यंत सायली शुद्धीवर येत नाही तोवर माझ्या देवांची सुटका नाही. असं म्हणून पूर्णाजी देवघरात जाते आणि देवाला पाण्यात ठेवते. इकडे अर्जुन बाकडावर बसलेला उठतो आणि दरवाजात जाऊन उभा राहतो आणि सायलीकडे बघत असतो. सायलीकडे बघून खूप रडत असतो. सायली मात्र बेडवर शांत झोपलेली असते, तिचा काही रिस्पॉन्सच येत नसतो. इकडे अर्जुन म्हणतो, मिसेस सायली प्लीज उठा ना, मिसेस सायली उठा ना माझ्यासाठी प्लीज. असं म्हणून त्याच्या डोळ्यातून पाणी चालू असतं. हवं तर तुम्ही मला ओरडा, चिडा माझ्यावर, भांडा माझ्याशी, पण असं गप्प राहू नका मिसेस सायली, प्लीज जाग्या व्हा प्लीज. असं म्हणून अर्जुन खूप रडत असतो. अर्जुन डोळे पुसत म्हणतो, मिसेस सायली, आपलं ठरलं होतं ना, तन्वी बद्दल मी सगळं काही शेअर करेल तुमच्याशी. हो, कालपासून मी काही सांगितलंच नाहीये तुम्हाला. हा, तुम्हाला माहितीये का काय झालं ते? माहितीये तुम्हाला? अहो, तन्वी हॉस्पिटलमध्येच होती आतापर्यंत, इथेच हॉस्पिटलमध्ये होती आणि ती माझ्या जवळ बसली होती. माहितीये का तुम्हाला? अगदी जवळ बसली होती माझ्या ती. हो, एकदम जवळ होती ती आणि माझा हात हातात घेतला होता तिने. असा घट्ट हात धरून बसली होती ती माझा. माहिती का तुम्हाला? आत्ताच बसली होती ती. हे सगळं अर्जुन खूप रडत रडत तिला सांगत असतो, पण सायली काही रिस्पॉन्स देत नसते. इकडे अर्जुनला शब्द सुद्धा फुटत नसतात, तरीही तो बोलत असतो. हे सगळं असं बोलून तो खूप रडत असतो. तो रडतच म्हणत असतो, आता तरी उठा ना मिसेस सायली, आता तरी उठा ना प्लीज प्लीज प्लीज. असं म्हणून तो खूप इतका रडत असतो ना, खूप रडत असतो. आता प्रताप अर्जुन पाशी येतो. अर्जुनला म्हणतो, अर्जुन शांत हो अर्जुन. अर्जुन प्रतापला म्हणतो, डॅड तुम्ही मला सांगितलं होतं ना, सायलीला कुठला त्रास व्हायला नको, तिला सेफ ठेवायचं, नेहमी आनंदात ठेवायचं तिला. अर्जुन रडत म्हणतो, मी ते नाही करू शकलो डॅड, मी ते नाही करू शकलो, आणि खूप रडतो. अर्जुन प्रतापच्या गळ्यात पडून म्हणतो, डॅड मी नाही करू शकलो, हे नाही करू शकलो. प्रताप अर्जुनला म्हणतो, अर्जुन असा धीर सोडून कसा चालेल? सायली नक्की बरी होणार आहे, तिला बरं व्हावंच लागेल आपल्या सगळ्यांसाठी, खास करून तुझ्या प्रेमासाठी ना, तिला यातून बाहेर यावंच लागेल. आता पुढच्या भागात पाहूया सायलीला शुद्ध येते की नाही. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.